हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मस्त तीळ संक्रांती स्पेशल तिळगुळचे लाडू खाणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त हे पाकाचे लाडू केले आहे मी. हात लावला असं तुटत आहे. हे बघा, आणखी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर नक्की हे लाडू बनवा, याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे. भरपूर अशी माहिती दिली आहे. तुमच्या हातबोटून न जळता मस्त तुम्ही हे लाडू बनवू शकता. बनवून घेतले आहे मी. आता तुम्हाला तोडून पण दाखवले. तर वाटीचं प्रमाण घेतलं आहे लाडू बनवण्यासाठी. तर 2 वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. कंटिन्यू फिरत राहू, कमी गॅसवर भाजून घ्यायचे. आता हे काढून घेते. आता 2 वाटी शेंगदाणे घेतले, तर 2 वाटी आपण त्यामध्ये तीळ घेऊया. तीळ पण मस्त असे भाजून घेऊया कमी गॅसवर. तडतड उडायला लागले की काढून घ्यायचे. आता एकदम लाडू जे आहे चविष्ट लागण्यासाठी 1 वाटी मी सुकं खोबरं खिचून घेतलं. हे पण मस्त असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे पण काढून घेते. एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे मी पाकडून घेतले, थोडी साल वगैरे काढून त्यांनी, आणि मिक्सरमधून हे फिरून घेतले. असं बारीक कूट करून घेतलं. हे बघा, असंच करून घ्यायचं आहे आपल्याला. आता एका परातमध्ये हे काढून घेते. आता तीळ आणि जे सुकं खोबरं आहे ते पण असं मिक्सरमधून फिरून घेते. हे पण आपल्याला अशी पावडर करून घेणार आहे. शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही बारीक करू शकता, या तुमच्या आवडीनुसार थोडं जाडसर पण ठेवू शकता. हे पण एका परातमध्ये आता काढून घेते. आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच साजूक तूप घालायचं आहे. तूप वितळलं की आपल्याला यामध्ये 2 वाटी बारीक कट करून मी गूळ घेतला, हा टाकायचा आहे. तो गूळ जो आहे तो फुल वाटी भरून घेतला आहे आणि वाटीचं प्रमाण घेतलं आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण जसं तुम्हाला लाडू बनायचं असलं तर तुम्ही हे व्हिडिओ बघून आणि आरामशीर मस्त हे पाकाचे लाडू बनवू शकता. महिनाभर लाडू कडक नाही पडले पाहिजे, टिकले पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, पाकामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं पाणी मिक्स करून घ्यायचं. नंतर हे शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट हे टाकून द्यायचं. आता यामध्ये आपल्याला 1 चम्मच वेलाची पावडर टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं. गॅस एकदम कम करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स झालं की आता हे बघा, हातबोटं नाही जळले पाहिजे. 1 चम्मच घ्यायचं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि असं मिश्रण करून घ्यायचं. एकाच साईजचे मस्त असे गोल लाडू होतील. तर थोडीशी मी तीळ काढून घेतली होती भाजलेली, हे आपल्याला याला लावून द्यायचं. तुम्हाला वाटलं तर लावायचं, नाही तर तुम्ही नाही बी लावले तरी चालेल. या तुम्ही असे पण ओढून घेऊ शकता. हाताला चटके नाही लागत जेव्हा आपण चम्मचनं मिश्रण घेतो आणि असं जे भाजीपाला वगैरे काढायचं आपलं ते स्ट्रे आहे त्याच्यावर असं फिरून घ्यायचं. हे बघा, पटकन मस्त असे हे सर्व लाडू मी बनवून घेतले आहे. 3-4 तुम्हाला दाखवण्यासाठी याचा फुल व्हिडिओ अपलोड केला आहे. भरपूर अशी माहिती दिली आहे जेणेकरून तुमचे लाडू महिनाभर टिकतील. सर्व लाडू बनवून घेतले आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.